जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले. गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल. खंडणीच्या आरोपात सासूसुना, लोकांनी निवडून दिलं पुन्हा. पुणे तिथं काय उणे असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण कोयता गँग, दिवसाढवळ्या सुरू असलेलं गँग वॉर, खंडणीखोरी यातील आरोपींना राजकीय नेत्यांनीच नाही तर आता लोकांनीही डोक्यावर घेतलंय. आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या गुंड लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरुंगात असतानाही त्यांच्यावर पुणेकरांनी मतांचा अक्षरशः वर्षाव केलाय. जणू काही गुंडांच्या सुधार कार्यक्रमाअंतर्गत या गुंडांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांना उमेदवारी दिली. यानंतर लोकांनीही रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांना पराभूत करत गुंडांना कौल दिला. आता लोकांपाठोपाठ कोर्टही आपल्याला न्याय देईल असा दावा आंदेकरांनी केलाय. अजितदादांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी जो विश्वास दाखवलाय, जनतेचा धन्यवाद. त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. कोर्टाकडनं राहिलेला आहे, जनतेने नाही दिला, कोर्टाकडनंही मिळेल. गुंडांच्या गुंडगिरीला कौल देणं हे फक्त पुण्यातच घडलेलं नाही, तर तुरुंगातून जळगावचे महापौर ललित कोल्हेंनी निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. आमचा परिवार, आमचा मित्रपरिवार, आमचा पूर्ण कोल्हे कुटुंबी असेल आज सर्वांचा विजय, सगळे मतदार बंधू भगिनी हातींचा विजय. तर देशाच्या संसदेतील 543 पैकी 170 खासदारांवर बलात्कार, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्राच्या विधानसभेतही 106 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे. त्यापाठोपाठ आता महापालिका निवडणुकीतही जनता गुंडांच्याच मागे उभे राहताना दिसतीये. त्यामुळे पुण्यात कोयता गँग, खंडणी, हत्या, गँग वॉर यातून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याला आता जनतेनं आशीर्वाद दिल्यानं पुण्याचं उणेपण दाखवणारी एवढीच गोष्ट पाहायची बाकी होती, अशीच भावना राज्यातील नागरिकांची आहे. जळगावहून संजय महाजनसह पुण्याहून सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज.